आणि खूप छान मस्त हे लोणचं झालेलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. लोणचं बघून तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी आलं असेल ना. तर नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत आहे ना गोड आंबट तिखट अशी खानदेशी पद्धतीने लोणचं करण्याची रेसिपी शेअर करते. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. अतिशय साधी सोपी अशी पद्धत आहे माझी. चला तर मग लोणचं बनवायला. तर इथे लोणच्याचे आंबे आणलेले आहे आणि सगळं पाहून घेतलेले मस्त. हे खास लोणच्याचे आंबे. तर हे मस्त स्वच्छ धुवून ठेवले आणि सुकल्यानंतर आहे ना आता हे अडकेत त्यामध्ये ना कापून घेणार आहे. ते बघा, या पद्धतीने लोणच्याचे आंबे आणलेले आहे. तर हे आंबे ना घेतल्यानंतर स्वच्छ धुतले, पुसले आणि बाजारातून आहे ना अडकेत त्याने कापून आणले. आणि त्यानंतर आहे ना आता हे आंब्याचे एक एक फोड आहे ना स्वच्छ पुसून घेत आहे. हे बघा, तर या पद्धतीने ना एक एक फोड आहे ना सगळे असे स्वच्छ पुसून घ्यायची. कारण आहे ना कापताना ना त्याच्या इकडं तिकडं अडकीत त्याची म्हणा आंब्याची म्हणा माती लागू शकते. त्याच्यामुळे अशी स्वच्छ या पद्धतीने पुसून घ्यायच्या. आणि हे बघा, पुसल्यानंतर किती स्वच्छ हा आंब्याच्या फोडी दिसत आहे, बघू शकता तुम्ही. या बघा, ह्या पुसलेल्या फोडी आणि ह्या बिन्या पुसलेल्या फोडी. तर या पद्धतीने आम्ही सर्व आंब्याच्या फोडी स्वच्छ पुसून घेतो आहे. तर सर्व आंब्याच्या खापा, कैरीच्या खापा आम्ही स्वच्छ पुसून घेतल्या आहे. आणि हे बघा, इकडे ह्या खापा काढल्या. तर इकडे ह्या परातीमध्ये ना ह्या थोड्या थोड्या चिरलेल्या, अशा चिरलेल्या असतात ना थोड्या थोड्या. हे बघा, त्या खापा आम्ही वेगळ्या काढलेल्या आहे. ह्या चिरलेल्या खापा अशा वेगळ्या, अशा चिरलेल्या, छिद्रळलेल्या म्हणता याला. ह्या खापा आहे ना ह्या बाजूला ठेवायच्या. कारण आहे ना ह्याच्यामुळे ना लोणचं खराब होऊ शकतो. तर हे आपण वेगळ्या बरणीत भरणार आहोत आणि हे लोणचं आपण वेगळ्या बरणीत भरणार आहोत. तर आता याला आहे ना मी मीठ आणि हळद कालवून ठेवते. आता ह्या स्वच्छ पुसलेल्या आंब्याच्या कैरीच्या फोडीमध्ये ना थोडंसं मीठ टाकतोय आम्ही, तुम्हाला दाखवतो. हे बघा, साधारणतः ना बस 1 चमचा मीठ घेतलेलं आहे पोहे खायचा. आणि ते आता याला व्यवस्थित कालून देतो आहे. आणि हे बघा, बस हे थोडंसं अर्धा चमचा ह्या आंब्यांना घेतलं. हे बघा, हां बस अर्धा चमचा हळद घेतली. अजून थोडीशी घ्या मामी, बस. ह्याच्यावर पण घ्या एवढी. हां, त्याच्यावर थोडीशी हळद. आता हे हळद आणि मीठ, बस. हळद आणि मीठ आंब्यांवर टाकल्यानंतर ना व्यवस्थित असं या पद्धतीने ना चोळून घेतलं आंब्यांना. याच्यामुळं काय होतं, आंब्याचा कलर पण छान येतो, म्हणजे लोणच्याचा कलर पण छान येतो आणि लोणचं खूप दिवस टिकतं. मिठाने ना आंबा आवळतो असं म्हणतात. या पद्धतीने व्यवस्थित हे बघा असं कालवून घ्यायचं. आंब्यांना मीठ आणि हळद चोळून घ्यायचं व्यवस्थित. हळद आणि मीठ आंब्यांना व्यवस्थित लावल्यानंतर ना एक कॉटनचा कपडा घ्यायचा पातळ असा आणि त्याच्यावर ना व्यवस्थित हे सर्व खापा अशा टाकून घ्यायच्या. या पद्धतीने जसं मी व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने. आणि नंतर ना हे पॅक बांधून ठेवायचं. या गठोड्यामध्ये चांगल्या आंब्यांच्या फोडी बांधल्या आहे चांगल्या. आणि हे बघा, हे चिरलेले, म्हणजे याला छिद्रळलेले म्हणतात. हे छिद्रळलेले हे बघा, ह्या थोड्या थोड्या चिरलेल्या फोडी. ती ह्या आठवणीने वेगळ्या बांधायच्या. ती ह्या वेगळ्या बांधून ठेवते. तर रात्रभर ह्या कैऱ्या आहे ना अशा सुकट बांधून ठेवल्या ह्या कपड्यामध्ये. आणि आता हा दुसरा दिवस आहे. तर सकाळी सकाळीच आहे ना ह्या संपूर्ण फोडी अशा सुकट टाकलेल्या आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. ह्या चांगल्या फोडी आणि ह्या थोड्या चिरलेल्या फोडी ह्या वेगळ्या ठेवलेल्या आहे. ह्या पहिल्यापासून वेगळ्याच ठेवायच्या. तर आता हे ना आम्ही 4-5 तास हे सुकू देतो आणि मग नंतर लोणचं भरतो. तर सुकट टाकल्यानंतर संपूर्ण फोडी आम्ही अशा आहे ना सुईच्या बाजूने करून ठेवलेल्या आहे. बघा, जेणेकरून आहे ना यातलं मॉइश्चरायझर पूर्ण सुकून जाईल आणि लोणचं छान होईल. तर या पद्धतीने संपूर्ण फोडी अशा ओपन करून ठेवलेल्या आहे. बघा, ह्या बाजूला त्यात पण ठेवा. तर ह्या आंब्याच्या कैऱ्या ना 4-5 तास आम्ही अशा छान सुकू दिल्या. म्हणजे सकाळी सुकट टाकल्या होत्या आणि आता दुपारचे जवळजवळ 2 वाजलेले. छान ह्या सुकलेल्या आहे. आणि आता आम्ही याचा मसाला तयार करतो. तर 3 किलो आंबे आहे आणि 3 किलोसाठी साधारणतः आम्ही अर्धा किलो गोड तेल तापत ठेवलं आहे.
तर साधारणतः 10 मिनिट गॅस चालू होता. तेल एकदम कडक तापलेले. आता मी गॅस बंद करते. बघा 3 किलो आंबे आहे. 3 किलो आंब्याचं लोणचं करते. त्यासाठी हा 300 ग्रॅम मसाला आणलेला आहे. तसंच आहे ना त्याच्यासाठी इथे ना हा जवळजवळ 1.5 पावशेर गूळ आहे. हा बारीक किसून घेतला आहे. आणि हा लसूण सोलून घेतला आहे. आणि हे मीठ घेतलं आहे. मीठ जरा कमी टाकते मी, कारण आहे ना आणि चालतं आमच्या घरात, खारट काही चालत नाही. आणि अगोदर आपण आंब्यांना मीठ लावले त्यामुळे मीठ प्रमाणात घ्यायचं. तर आता दाखवते मी तुम्हाला पुढे काय करते ते. तेल कडक तापलेलं आहे. आता हा मसाला मी सर्वप्रथम ताटलीमध्ये ह्या परातीमध्ये टाकून घेते. तर त्याच्यामध्ये मी लगेच हा गूळ टाकते. हा जवळजवळ 1.5 पावशेर गूळ घेतलेला आहे मी. 1.5 पावशेर म्हणजे 375 ग्रॅम. त्याच्यामध्ये मी हे मीठ पण टाकते. तर मीठ मी पोहे खाण्याचा चमचा 2 चमचे घेतले. तर कडक कडक तेल मी ह्यालाच नाव टाकते. कळलं का? आणि कडक तेल लसणावर टाकल्यामुळे लसूण असं तळून निघतो. आणि लसूण टाकणं ऑप्शन आहे, तुम्हाला वाटलं तर टाकू शकता, नाही टाकला तरी चालतो. त्याचं पहिले तेल घ्यायचं आणि ह्या लसणावर टाकायचं. म्हणजे लसूण लसणाला छान फोडणी बसते. डायरेक्ट जर याच्यात टाकला तर लसूण जळू शकतो. त्याच्यामुळे थोडा तेलाचा अंदाज घ्यायचा. तेल कडक टाकायचं का? कडक टाकायचं. आणि मीठ पण लोणच्याला ना बारीक वापरायचं, कारण जाड मीठ आहे ना तेलामध्ये पगळत नाही. त्याच्यामुळं शक्यतो बारीक मीठ वापरायचं. या पद्धतीने सर्व तेल मी ह्या मसाल्यावर व्यवस्थित टाकून घेतलंय, जेणेकरून लसणाला व्यवस्थित फोडणी बसते. या पद्धतीने सर्व गरम केलेलं तेल मी अगोदर लसणावर आणि नंतर संपूर्ण मसाल्यावर टाकून घेतलं. आणि या पद्धतीने सर्व मसाला व्यवस्थित कालवून घेतला. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित एकजीव सर्व मिश्रण करून घ्यायचं, जेणेकरून आहे ना गूळ पण पगळून जातो, मीठ पण पगळून जातं आणि सगळा मसाला मस्त एकजीव होतो. मसाल्याचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. आलाय की नाही छान कलर? काहीच टेन्शन नाही. पहिले लवंगा किती घालायच्या, मिरे किती घालायचे, किती कुटा नव्हता. पण आता सगळं इतकं सोपं झालेलं आहे. किती सोपं झालं बघा. हे बघूनच अंदाज येऊ शकतो का लोणचं किती छान होणार. येतो की नाही? तर हा लोणच्याचा मसाला मी सिन्नरमध्ये रेणुका मसालेवाले आहे त्यांच्याकडून आणलेला आहे. त्यांच्याकडे हा रेडीमेड मसाला मिळतो. त्याच्यामध्ये सर्व टाकलेलं असतं, जसं की मोहरीची डाळ, लवंगा, मिरे, बडीशोप, मिरची, हळद, जे जे मसाले लागतात ते सर्व या मसाल्यामध्ये टाकलेलं असतं. आपल्याला दुसरं काही टाकायची गरज पडत नाही. फक्त तेल गरम करायचं आणि या पद्धतीने मसाला टाकून मीठ टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गूळ टाकायचा. लसूण ऑप्शन आहे, तुम्हाला वाटलं तर टाकू शकता, नाही टाकला तरी चालतो. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार लसूण टाकू शकता. तर या पद्धतीने मी सर्व मसाला व्यवस्थित कालवून घेतला आणि नंतर हा थंड होण्यासाठी असाच ठेवून दिला 3 ते 4 तासांसाठी. तर 3 ते 4 तास झाले आणि हा मसाला छान थंड झालेला आहे. आणि त्यानंतर एका घमिल्यात ठेवलं, कारण सांडू नये, खाली तेलाचे टिपक्या वगैरे पडू नये म्हणून एका घमिल्यात हा मसाला ठेवला आम्ही परातीमध्ये. आणि इकडे हे आंबे पण छान सुकले. तर आता मी लोणचं व्यवस्थित कालवून घेते. तर माझं लोणचं मागच्या वर्षी बऱ्याच जणांनी माझा लोणच्याचा व्हिडिओ बघितला. लोणचं माझं खाल्लं आमच्या शेजारच्यांनी. तर त्यांनी मला लोणचं करायला बोलवलं आहे आणि हे मी त्यांच्या घरात लोणचं करते. तर ह्या कळंबे मामींच्या घरी मी लोणचं करायला आलेली आहे. तर आता लोणचं कालवून घेते व्यवस्थित. तर हे आंबे मी आता याच्यामध्ये टाकते. याच्यावर हा मसाला टाकते थोडासा. तर ह्या डब्यामध्ये जे चिरलेले आंबे होते थोडे ते घेतले आणि त्याच्यावर मी मसाला टाकते थोडासा. उरलेल्या मसाल्यामध्ये हे आंबे टाकते. हे व्यवस्थित कालवून घेते.
कसा कलर दिसतोय मामी? एकदम भारी. अहो ते चित्राला खूप आवडतं तिथे. हे पण आवडून पाहतात. एकच नंबर झाला. या पद्धतीने व्यवस्थित लोणच्याच्या फोडींना हा मसाला व्यवस्थित कालवून घ्यायचा. तर या पद्धतीने व्यवस्थित मसाला आहे ना सर्व लोणच्याच्या फोडींना व्यवस्थित मी कालवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि खूप छान कलर आलेला आहे आणि खूप छान चव होते माझ्या लोणच्याची. मागच्या वर्षी जेव्हा मी लोणच्याचा व्हिडिओ टाकला तेव्हा व्हिडिओ पण खूप आवडला सर्वांना. आणि लोणच्याची म्हणजे मी शेजारी पाजारी सर्वांना लोणचं दिलं, त्यामुळे शेजारी पाजारी पण सगळ्यांना लोणचं आवडलं. सगळ्यांनी मला ह्यावेळेस विचारलं लोणचं कसं करायचं, आणि त्याच पद्धतीने सगळ्या आमच्या गल्लीमध्ये लोणचं केलेले. इथे कळंबी मामांनी मला लोणचं खायला बोलवलं होतं. हे मी कळंबी मामींच्या घरी हे लोणचं बनवलेलं आहे. आणि सेम याच पद्धतीने माझ्या घरचं लोणचं पण मी केलं. तर हा मसाला व्यवस्थित ह्या आंब्याला मी लावून दिला आणि रात्रभरासाठी ना असंच हे लोणचं ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी बरणीत भरलं आहे. तर अशा प्रकारे हे लोणचं अतिशय छान रुचकर गोड आंबट असं तयार झालेलं आहे. खूप मस्त लागतं असं लोणचं, तुम्ही नक्की करून बघा. हे आहे चांगल्या खापा आणि इकडे ना ह्या शिरलेल्या खापा, याला पण वेगळा मसाला टाकला. आणि हे बघा हे लोणचं केलं आहे मी ह्या कळंबे मामींचं. हे आहे कळंबे मामी. मामी कसं काय झालं लोणचं? लोणचं तुम्ही केलं. तुम्ही तयारी केली म्हणून केलं. हे बघा हे असं गोड आंबट छान लोणचं तयार केलेलं आहे. आता हे आम्ही उद्या सकाळी बरणीत भरणार. तोपर्यंत परत एकदा हलवून देऊ, म्हणजे त्या खापा व्यवस्थित मुरल्या जातात आणि लोणच्याची चव व्यवस्थित होते. तर हे लोणचं काल कालवून ठेवलं होतं मस्तपैकी. आणि हे बघायला किती छान तेल सुटलेलं आहे, लाल लाल जरा मस्त तवंग आलेली. मला लोणचं हलवून दाखवते मी. बघू शकता तुम्ही लोणच्याचा कलर अप्रतिम आलेला आहे. खूप सुंदर असं हे लोणचं झालेलं आहे. वास पण एकदम भारी येतो आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच लोणचं करून बघा. मस्त झाले ना मामी? नाही तर करायला तुम्हालाच बोल. आणि या बघा या मामींचं लोणचं केलं आहे मी. ह्या कळंबे मामी. मामी हाय, कसं झालं लोणचं? एकदम भारी. भारी झालं ना? आता भरून घेऊ आपण बरणीमध्ये. चालेल. ही बघा ही लोणच्याची बरणी आहे. म्हणजे स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून ठेवायची. कडक कडक आहे बघा एकदम स्वच्छ अशी ही बरणी. आणि आता याच्यामध्ये लोणचं भरताय. लोणच्याचा कलर बघा किती सुंदर दिसतोय, एकदम करेदार मस्त असं लुसलुशीत लसलशीत रशेदार असं लोणचं झालं. तर या पद्धतीने सर्व लोणचं आता ह्या बरणीत भरून घेत आहे. तर अशा प्रकारे ह्या लोणच्याच्या बरणीमध्ये लोणचं भरलेलं आहे 3 किलोचं. आणि ह्या बरणीमध्ये बरोबर 3 किलोचं लोणचं मावलं. आणि जसं म्हणजे 2-3 दिवसांनी आपोआप आहे ना गुळाचं आणि मिठाचं पाणी होऊन आणि असं तेल तेल वरती दिसेल. आत्ता मात्र दिसत नाही, पण 2-3 दिवसांनी आपोआप हे असं तेल आणि वरती दिसेल. याच्यात चांगल्या फुडी आहे ते बघा. छोट्या बरणीमध्ये इथे ना चिरलेल्या फुडी भरलेल्या आहे. तर ज्या पद्धतीने मी कळंबे मामींचं लोणचं केलं ना त्याच पद्धतीने माझं पण लोणचं केलं. माझ्या लोणच्याची मी बाकीची तुम्हाला रेसिपी नाही दाखवली, डायरेक्ट हे बघा हे लोणच्याच्या खापा सुकला आहे आणि मसाला तयार केलेला आहे. तर हा मसाला पण थंड झाला आहे. तर हा मसाला मी डायरेक्ट हे लोणच्यावर टाकून घेते आणि लोणचं कालवून घेते. तर माझं पण लोणचं तसंच झालं, कारण माझी संपूर्ण प्रोसिजर एकच आहे. तर या पद्धतीने तुम्ही पण लोणचं नक्की करून बघा. खूप छान होतं, खूप मस्त चवदार होतं. तर सगळा मसाला मी ह्या लोणच्यामध्ये व्यवस्थित काढून घेते. आणि तुम्हाला आता हे कोरडं दिसत असेल, पण अजूनही ह्या गुळाचं पाणी होतं आणि मिठाचं पण पाणी होतं आणि बरोबर त्या लोणच्याला छान असं तेल सुटतं. ठीक आहे का, बघू शकता तुम्ही. कालावता कालावताच गुळाचं पाणी घ्यायला लागलेलं आहे.
तर इथे मी तवा तापत ठेवला आहे आणि त्यावर ना हिंग टाकला आहे आणि हिंग आहे ना आता ह्या हिंगाचा धूर मी बरणीमध्ये सोडणार आहे लोणचं भरण्यासाठी. तर इथे तव्यावर हिंग टाकलेलं आहे आणि तो लोणच्याचा धूर आहे ना मी असं दळून सोडते. याच्यामुळं काय होतं लोणचं खराब नाही होत. ते का बघू शकता तुम्ही असा धूर निघतोय आणि इथे मी लोणच्याची बरणी धरलेली आहे. तर रात्रभर हे लोणचं मी असंच ठेवलं होतं आणि हे बघा किती याला तेल सुटलेले बघू शकता तुम्ही. आता ह्या लोणच्याच्या बरणीमध्ये ना मी हिंगाचा धूर घेऊन घेतलेला आहे, त्यामुळं काय होतं लोणचं खराब होत नाही, लोणचं केव्हा पण टिकतं. तर आता मी ह्या लोणच्याच्या बरणीमध्ये हे लोणचं व्यवस्थित भरून ठेवते. तर या पद्धतीने नक्की लोणचं करून बघा आणि बघू शकता तुम्ही किती छान रसरशीत असं हे लोणचं दिसतंय. बस चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला तुम्हाला लोणच्याचा रेसिपी, लोणचं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता मी लोणचं भरून घेते.